किती अक्षर आहेत? 2च अक्षर आहेत. पण त्या 2 अक्षरामध्ये कितीतरी मोठं सामर्थ्य आहे. आणि जर देवाकडून ती आज्ञा असेल तर देवाचं सामर्थ्य त्यामध्ये असणार प्रियानो. म्हणून आम्ही आजकाल काय करतो, आम्ही माणसाच्या आज्ञा लवकर पाळतो प्रियानो, पण देवाच्या आज्ञा पाळायला आम्ही नेहमी मागे असतो. माणसाने काय सांगितलं तर आम्ही ताबडतोब ते करतो. मला त्यांनी चांगलं म्हणाल, मी ही गोष्ट केली त्याची, ब्रदर अमुक अमुक असं असं करा, आम्ही लगेच करतो. का? आम्हाला वाटतं मला शाबासकी मिळेल, काहीतरी मोठेपणा प्राप्त होईल. परंतु नाही प्रिया, जोपर्यंत देवाची आज्ञा आमच्या जीवनामध्ये आम्ही पाळत नाही किंवा त्या आज्ञेनुसार आम्ही वागत नाही, तो देवाचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होत नाही. आणि आपण एक वचन वाचून यहोवान सुवर्तमानाचा 14वा अध्याय आणि 15वा वचन, आणि मग त्याच्यातून आपण थोडं बघूया की आज्ञा पाळण्यासाठी किती वचन आम्हाला काय शिकवतं, किती महत्वाचं आहे आज्ञा पाळणं. वाचा. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. बस तुला काय म्हणतो येशू, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. आम्ही येशूवर प्रेम करणारे आहोत का? जर आज्ञा आम्हाला पालन करायचं असेल, त्यापूर्वी तिथे येशूने सांगितलंय की माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. तर शब्द आलाय तिथं, नाहीतर तो तर जर काढला तर मग काय होईल प्रियानो? काहीच त्याला अर्थ राहणार नाही त्या वचनाला. म्हणून येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. प्रियानो, आम्हाला देवावर प्रीती करायची. जर आम्ही देवाला प्रीती करत नाही तर आमचं जीवनच ते जीवन नाही प्रियानो. आणि मला आठवतं लहानपणी मी 15 वर्षाचा 14-15 वर्षाचा असताना मी बोर्डिंग स्कूल मध्ये शिकत होतो. आणि इतके कडक नियम होते आम्हाला. 6 वाजता प्रार्थनेला सकाळी उठलंच पाहिजे, त्याशिवाय नाश्ता मिळणार नाही. सकाळी 6 ला उठायचं, संध्याकाळी 6 वाजताच्या संध्याकाळी सुद्धा जेवणाला हजर पाहिजे 6 वाजता. त्याच्यानंतर 7 वाजताची प्रार्थना हजर पाहिजे. आणि इतके कडक नियम असताना आम्हाला त्यावेळेला इतका त्रास व्हायचा ते पाळण्यासाठी प्रियानो. म्हणून बऱ्याच वेळेला आम्ही त्या आज्ञा काय करायचो, मोडायचो. नियम होते, नियम आज्ञा हे ज्या काही होत्या त्या आम्ही त्या काळामध्ये लहानपणी, मी तर मोडण्यामध्ये पहिला नंबरचा होतो प्रियानो. आणि जिकडे जाऊ नको म्हटलं तिकडे मी जाणार आणि मग शिक्षेमध्ये पडणार, शिक्षा होणार. प्रियानो, खरं आहे ही गोष्ट. आणि जर आम्ही देवाच्या आज्ञा पाळल्या नाही तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये कष्ट, निराशा, दुःख हीच एक आम्हाला पनिशमेंट किंवा शिक्षा आहे देवाकडून. छोट्या मोठ्या ज्या समस्या आज मंडळीमध्ये आहेत, आजारपाणी आहे, आर्थिक प्रश्न आहे, इतर काही निराशा आहे, मानसिक समस्या आहे, तर कशासाठी प्रिय का आहेत? कारण देवाची ही जी आज्ञा, हा 2 अक्षराचा शब्द, तो आमच्या जीवनामध्ये त्याला आम्ही महत्व देत नाही प्रियानो. आणि मग आम्हाला जे समस्या आल्यावर आपण काय करतो, प्रार्थनेमध्ये गेलो, कशामुळे आले मला? कुठं तरी आम्ही देवाच्या आज्ञेपासून बहकलेला असतो. आम्ही देवाच्या आज्ञा आम्ही कुठेतरी मान्य केलेली नसते. आणि त्यामुळं तुम्हाला मला रस्त्यावर त्या ट्रॅकवर आणण्यासाठी परमेश्वर काय करतो, छोट्या मोठ्या समस्या आमच्या जीवनामध्ये, त्याची इच्छा नाही प्रियानो असं व्हावं म्हणून, परंतु आम्हाला तो सावध करतो की ही माझी आज्ञा आहे, ती तू पाळ प्रियानो. आणि म्हणून आज्ञा पालन आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. आणखी त्याच्यात पुढच्या ह्याच्यामध्ये एक आपण वचन वाचूया, 10वं वचन, 9वं वचन. येशूने त्याला म्हटले, नाही 15वा अध्याय 9वं वचन. जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुम्हावर प्रीती केली आहे. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. पुढं, जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. बघा किती सुंदर वचन आहे. साधारण आहे, तुम्हाला न कळण्यासारखं काही नाही. जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली, येशू ख्रिस्त म्हणतो, परमेश्वराने किंवा पित्याने
जशी माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुम्हावर काय केलेली आहे, प्रीती केलेली आहे. प्रभू येशू आमच्यावर प्रीती करतो हे प्रथम आम्हाला समजलं पाहिजे प्रियानो. आणि जर तो आमच्यावर प्रीती करतो तर आम्ही सुद्धा त्याच्यावर प्रीती करणं गरजेचं आहे. याचाच अर्थ आम्ही त्याच्यावर जर प्रीती करतो तर आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो हे खरं आहे प्रियानो. कधी आम्ही ईश्वर ज्या वेळेला प्रीती करतो तेव्हा आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो हे 100% काय आहे, सत्य आहे प्रियानो. आणि म्हणून येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की तशी मीही तुम्हावर प्रीती केलेली आहे, तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. कशात राहा, प्रीतीत राहा. त्यापुढे जाऊन तो म्हणतो जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो. कसा राहतो, आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसं तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. देवाने आम्हाला सुंदर रीतीने या वचनाद्वारे आम्हाला दाखवतो परमेश्वर की आम्हाला प्रीती करायची असेल, प्रीतीत राहायचं असेल तर आम्हाला देवाच्या आज्ञा पाळणं गरजेचं आहे. त्याशिवाय आमच्या जीवनाला एक कुठल्या प्रकारचं शिस्त किंवा वळण राहणार नाही. आमचं विश्वासू जीवन जर आम्हाला चांगलं ठेवायचंय, सुदृढ ठेवायचंय, त्यासाठी आम्हाला देवाच्या आज्ञेमध्ये राहणं गरजेचं आहे. उत्पत्ती याचं पुस्तक 2 अध्याय 16 वचन आपण वाचून बघू. मी फार जास्त तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ येथेच खा. तब यहोवा परमेश्वर पण बरे वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको. तब यहोवा परमेश्वर ने आदम को यह आज्ञा दी कि तू बाटिका के सब वृक्षों का फल बिना खटके खा सकता है, पर भले बुरे के ज्ञान का फल जो वृक्ष में उसका फल तू कभी ना खाना. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला काय केली, आज्ञा केली. संपूर्ण बगीच्यामध्ये कितीतरी प्रकारची फळं होती, पण देवाने त्याला आज्ञा केली होती की बागेच्या मध्यभागी जे झाड आहे त्याचं फळ तू खाऊ नको. यानो आज्ञा दिलेली असताना, त्यांना माहित असताना काय होतं, शैतानाने त्या ठिकाणी काय केलं, अटॅक केला. आज आम्हाला शास्त्रामध्ये, वचनामध्ये, सर्व ठिकाणी जवळजवळ शास्त्रामध्ये उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत कमीत कमी 200 ते 250 असे शब्द आहेत आज्ञा पालनाबद्दल सांगितलेले आहेत. आज्ञा पाळायच्या, देवाच्या आज्ञा पाळ, तू आपला देव परमेश्वराच्या आज्ञा पाळ, तू असं कर, तू असं कर. हे जे काही आज्ञा पालनाविषयी कमीत कमी 200 ते 250 वेळेला उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत आज्ञा पालनाचा हा शब्द आलेला आहे. आणि बघा म्हणजे आज्ञा पालनाला किती महत्व आहे. देवाने आदामाला आज्ञा केली की बागेमधल्या झाडाचं फळ तू खाऊ नकोस. आज्ञा होती प्रियानो. आज आम्हाला सुद्धा परमेश्वर आमच्या आत्मिक जीवनामध्ये बऱ्याच आज्ञा सांगतो की माझ्या लेकरा या रस्त्याने तू जाऊ नकोस, माझ्या लेकरा तू ही गोष्ट करू नकोस, ती गोष्ट तुझ्यासाठी हिताची नाही, ही गोष्ट तू करू नको. किती गोष्टी प्रियानो. आम्हाला वाटतं निर्गम 20व्या अध्यायामध्ये 10 आज्ञा दिल्यात, मोठमोठ्या आज्ञा आहेत. आम्हाला त्या वाटतं आम्ही त्याच्यातलं काही करत नाही, आम्ही चुकीचं सर्व आज्ञा आम्ही पाळतो. ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताकडे तो निकोदेमस आला होता, म्हटला येशूने सांगितलं अमुक अमुक गोष्टी तू कर. निकोदेमस म्हटला प्रभू मी या सर्व गोष्टी केलेल्या आहेत, मी सर्व पाळलेलं आहे. परंतु प्रियानो कुठंतरी आमच्या जीवनामध्ये काहीतरी गोष्टीबद्दल आम्ही आज्ञा पालनापासून दूर असतो. आम्हाला कळत नसेल, न कळता या गोष्टी होत असतील. आणि म्हणून देवाने आज्ञा दिलेली असताना काय करतो शैतान, हवा तिला काय करतो, ते फळ खाण्यासाठी तिला प्रवृत्त करतो. आज शैतान तुम्हाला आणि मला सुद्धा त्याच प्रकारे देवाच्या आज्ञा मोडण्यासाठी नेहमी काय करतो, प्रवृत्त करतो. तो आम्हाला उचकवतो. त्यांनी काय म्हटलं हवे ना, किती सुंदर फळ आहे, किती छान आहे, तुम्ही खाल्लं तर तुम्ही देवासाठी.
आज आमच्या विश्वासू जीवनामध्ये अशा प्रकारचे बरेच मोह येतात. असं केलं तर काय होणार नाही, माझं चांगलं होईल. बऱ्याच वेळेला आमच्या स्वार्थासाठी आम्ही देवाच्या आज्ञा मोडतो. आमच्या फायद्यासाठी आम्ही बऱ्याच चुकीच्या गोष्टी करून देवाच्या आज्ञेपासून आम्ही दूर जातो प्रियानो. आणि अशा वेळेला आम्हाला शाप मिळतात किंवा आम्हाला दुःख किंवा कष्ट आमच्या जीवनामध्ये येतात प्रियानो. परमेश्वराची इच्छा नाही तुम्हाला दुःख द्यावं म्हणून. तुम्ही त्याचा लेकरू आहात, तो आमच्यावर प्रीती करतो. येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही माझ्यावर प्रीती तुमची असली तर तुम्ही माझ्या काय कराल, आज्ञा पाळाल. मग आम्हाला येशूवर प्रीती करणं गरजेचं आहे प्रियानो. आणि जर आम्ही येशूवर प्रीती करत असलो तर आम्ही त्याच्या आज्ञा पाळणारे आहोतच, यात शंका नाही. कारण आम्ही येशूवर प्रीती करतो. म्हणून आम्हाला आमच्या विश्वासू जीवनामध्ये, ख्रिस्ती जीवनामध्ये आम्हाला फार सावधगिरीने चालण्याची गरज आहे प्रियानो. आणि जेणेकरून शैतान तुम्हाला मला देवाच्या आज्ञा मोडण्यासाठी प्रवृत्त करणार नाही. म्हणून आम्ही सावध राहिलं गरजेचं आहे प्रियानो. आणखी एक वचन वाचू, उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 18वा अध्याय 19वा वचन. मी त्याची निवड केली आहे की अशासाठी की त्याने आपल्या लेकरास व आपल्या पश्चात आपल्या घराण्यास आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा. आणि हे अशासाठी की परमेश्वर अब्राहमाविषयी जे बोलला ते त्याने त्यास प्राप्त करून द्यावे. क्योंकि मैं जानता हूँ कि वो हाँ। अपने पुत्रों और परिवार को जो उसके पीछे रह जाएंगे आज्ञा देगा कि वे यहोवा के मार्ग में अटल बने रहे और धर्म और न्याय करते रहे, इसलिए कि जो कुछ यहोवा ने इब्राहिम के विषय में कहा है उसे पूरा करे. या ठिकाणी अब्रामासाठी देवाने ही गोष्ट सांगितलेली आहे की त्याची निवड, अब्रामाची निवड देवाने अशासाठी केली की त्याने आपल्या लेकरास व आपल्या पश्चात घराण्यास काय द्यावी, आज्ञा द्यावी. प्रियानो, आज्ञा दिलं. आज्ञामध्ये काय आहे, देवाचं सामर्थ्य आहे. 2 अक्षरी शब्द आहे, पण ज्या वेळेला परमेश्वर आज्ञा देतो त्यावेळेला त्या शब्दामध्ये काय असतं, सामर्थ्य असतं. त्या शब्दामध्ये धाक असतो, त्या शब्दामध्ये भीती असते. हा शब्द आज्ञा म्हटल्यावर आम्ही काळजीपूर्वक आम्ही काय व्हायला पाहिजे, सावध व्हायला पाहिजे देवाची आज्ञा पाळण्यासाठी. आणि या ठिकाणी तेच सांगितलं आहे की देव म्हणतो की त्याने आपल्या घराण्यास आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्याय आणि नीतीने देवाच्या मार्गाचं आचरण करावं किंवा देवाचा मार्ग काय करावा, आचरावा. म्हणून देवाने त्या ठिकाणी अब्रामाला काय केलेलं आहे, आज्ञा दिलेली आहे प्रियानो. आणि म्हणून आज्ञा पालनाच्या संदर्भात आणखी एक वचन आपण वाचूया. निर्गम याचं पुस्तक 35वा अध्याय आणि 10वं वचन. निर्गम 35:10. लवकरात लवकर. तुमच्यापैकी जे कोणी सुबुद्ध हृदयाचे असतील त्या सर्वांनी येऊन परमेश्वराने जे काही करण्याची आज्ञा दिली आहे ते सर्व करावे. तुमच्यापैकी जे कोणी कसे आहेत, सुज्ञ हृदयाचे आहेत, त्यांनी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे त्याची काय करावी, आज्ञेचं पालन करावं. प्रियानो, आम्ही आहोत का सुज्ञ हृदयाचे? यस. देवाने तुम्हाला, मला, प्रत्येकाला सुज्ञतेचं अंतःकरण दिलेलं आहे. परंतु त्या सुज्ञतेचा आम्ही उपयोग करतो का प्रियानो? कशासाठी तो उपयोग करायचा आहे? देवाची आज्ञा, देवाचे नियम आम्हाला पाळण्यासाठी आम्ही ते आमच्या सुज्ञतेचा, सुज्ञ हृदयाचा आम्ही उपयोग करून घेतला पाहिजे, ज्याद्वारे आम्ही देवाच्या आज्ञा काय करून पाळू शकू. लेवियाचं पुस्तक 22वा अध्याय आणि 31वा वचन. लेवी पुस्तक 22 आणि 31. तुम्ही माझ्या आज्ञा मान्य करून त्या पाळाव्या, मी परमेश्वर आहे. तुम्ही माझ्या आज्ञा अनुसरून त्या पाळाव्या. का पाळाव्या?
तर मी पुढे लिहिलेलं आहे यहोवा है। परमेश्वर आहे. आणखी पुढे काहीतरी लिहिलेलं आहे, मी पवित्र देव आहे. लिहिलेलं आहे का आणखी पुढे? नाही ना? हा वाचा बघा. और तुम मेरी आज्ञाओं को मानना हाँ। और उनका पालन करना। मैं यहोवा हूँ और मेरे पवित्र नाम को अपवित्र न ठहराना, हाँ। क्योंकि मैं इस्राएलियों के बीच अवश्य ही पवित्र माना जाऊंगा। Yes। मैं तुम्हारा पवित्र करने वाला यहोवा हूँ। प्रेज द लॉर्ड. मैं तुम्हारा पवित्र करने वाला परमेश्वर हूँ, यहोवा हूँ. आम्हाला पवित्र करणारा तो कोण आहे? परमेश्वर आहे, यहोवा देव आहे. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? त्याला अनुसरून त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजे. प्रियानो, आज्ञा पालन आमच्या विश्वासू जीवनासाठी आज्ञा पालनाचं खूप महत्व आहे. प्रियानो, आदामाने देवाची आज्ञा मोडली आणि काय झालं? संपूर्ण मानव जातीला शाप आला. प्रियानो, आज जगामध्ये आदामाच्या किंवा हवाच्या आज्ञा मोडण्यामुळे काय झालं? सर्व जगामध्ये पाप आलं, शाप आला. पापच केवळ आला नाही तर पापाबरोबर शाप सुद्धा आला. प्रियानो, म्हणजे किती गंभीर गोष्ट आहे आज्ञा पालन. आणि देवाच्या सहवासातून, देवाच्या सानिध्यातून, देवाच्या पवित्र समागमातून त्यांना काय व्हावं लागलं? त्या एदेन बागेतून बाहेर जावं लागलं. आज आम्ही कोणत्या परिस्थितीत आहोत? आम्ही कोणते लोक आहोत? आम्ही देवाची आज्ञा पाळणारे लोक आहोत की देवाची आज्ञा मोडणारे लोक आहोत? आम्हाला विचार करायचा आहे. बरेच लोक आज बऱ्याच मंडळीमध्ये मनुष्याच्या आज्ञा पाळल्या जातात, देवाच्या आज्ञा पाळल्या जात नाही. मनुष्य सांगत की आम्ही तातडीने करायला तयार होतो. मग ते चुकीचं आहे की देवाला न आवडणार आहे की देवाला आवडणार आहे याचा कुठल्याही प्रकारचा आम्ही विचार न करता आम्ही ती गोष्ट ऍक्सेप्ट करतो. परंतु आम्ही त्यावेळेला वचनाकडे दुर्लक्ष करतो. वचन आम्हाला काय सांगतं ते पाळण्याबाबत आम्ही तपासलं पाहिजे. प्रियानो, आणि याचं उदाहरण जरी मी तुम्हाला सांगितलं शास्त्रातून की योना होता, योनाला देवाने सांगितलं तू कुठे जा? निनिवेला. परंतु योनाने काय केलं? देवाच्या सानिध्यापासून त्यांनी काय केला? तो तार्शिसाला पळून जायला निघाला. आज प्रियानो, ही मंडळी एक आमचं काय आहे त्याच. आणि ज्या वेळेला पळून चालला, ज्या जहाजामध्ये तो बसला होता, समुद्रामध्ये खूप मोठं वादळ आलं आणि आम्ही आज मंडळी रूपी या जहाजामध्ये बसलेलो आहोत. कदाचित एक जरी व्यक्ती कदाचित देवाच्या विरोधात जाऊन त्यांनी चुकीची गोष्ट केली तर संपूर्ण मंडळीला त्या गोष्टीसाठी देव काय करतो? आम्हाला त्रासामध्ये, संकटामध्ये पाडू शकतो. प्रियानो, आणि योना जसा पळून जाऊन लपून बसला तळाशी, देवाने त्याला सांगितलं होतं, आज्ञा केली होती त्याला निनवेला जा. आणि तो पळून कुठं? तार्शिस. हे मंडळ रूपी जहाज आहे. कदाचित तुम्ही, तुमच्यापैकी किंवा मी कुठल्या तरी चुकीची गोष्ट करत असलो तर संपूर्ण मंडळीवर देवाचा क्रोध प्रियानो येऊ शकतो. आज आम्हाला सावध राहण्याची गरज. आम्हाला देवाच्या आज्ञेकडे लक्ष. शेवटी योनाला म्हणावं लागलं, मी चुकीचं केलंय, मी देवाच्या विरुद्ध पाप केलंय, मला आता तुम्ही समुद्रात टाका. पण आज कोण असं म्हणणार आहे का? मी पाप केले, मला त्या टाकून कुठेतरी नाही प्रियानो आज. आणि इथंच सगळ्या गोष्टी देवाच्या विरोधातल्या आम्ही करत असतो. आम्ही म्हणत नाही मी चुकीचं करतो, माझी क्षमा करा, किंवा मी चुकीचं करतो असं म्हणणार आज मला तरी वाटत नाही कोण तयार होईल किंवा होणार आहे. परंतु तुम्ही आणि मी निश्चित येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही देवाच्या आज्ञा पाळून आमची मंडळीसाठी आम्ही एक आशीर्वादाचं कारण होणार आहोत. प्रियानो, देव तुम्हाला मला आज्ञा पालनाबद्दल आज शिकवत आहे की देवाची आज्ञा तुम्ही पाळा, कारण देव पवित्र आहे. देव तुम्हाला पवित्र करणार, मला पवित्र करणारा परमेश्वर आहे. म्हणून तुम्ही देवाची काय करा? आज्ञा पाळा. पुन्हा येशूकडे बघितलं तर माझ्यावर तुमची प्रीती असली तरच तुम्ही माझ्या काय कराल? आज्ञा पाळा. प्रीती नसली तर तुम्ही आज्ञा पाळणार नाही. प्रियानो, आम्हाला आज येशूवर प्रीती करणारे लोक आम्ही
व्हायला पाहिजे. देवावर प्रेम करणारे आम्ही आज लोक व्हायला पाहिजे. केवळ माणसावर प्रेम करणारे लोक नकोय. माणसाला खुश करणारे आम्ही असणं गरजेचं नाही प्रियानो. आम्हाला देवाला खुश करायचंय. भले आम्हाला काही नाही मिळू द्या, आमच्याजवळ काही नसू द्या, परंतु आम्ही परमेश्वराला खुश करणार. आम्हाला देवाला खुश करायचं. म्हणून माणसाच्या आज्ञा, माणसाचे नियम आम्हाला पाळायचे नाहीत. आम्हाला देवाच्या आज्ञा पाळायच्या आहेत. देवाचे नियम आम्हाला पाळायचे आहेत. आणखी एक आपण वचन वाचूया. अनुवाद 4 अध्याय आणि 2 वचन. जी आज्ञा मी तुम्हाला देत आहे तिच्यात काही अधिक उणे करू नका, अशासाठी की तुमचा देव परमेश्वर ह्याच्या ज्या ज्या आज्ञा मी तुम्हाला देत आहे त्या तुम्ही पाळाव्या. जो आज्ञा मैं तुमको सुनाता हूँ उसमें ना तो कुछ बढ़ाना और न कुछ घटाना. तुम्हारे परमेश्वर यहोवा की जो जो आज्ञा मैं तुम्हें सुनाता हूँ उन्हें तुम मानना. बघा, त्याच्या ह्या देवाच्या आज्ञांमध्ये आम्हाला स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या विचाराने काही चुकीचं करायचं नाही. त्याच्यातलं काढायचं पण नाही आणि त्याच्यामध्ये भर सुद्धा घालायची नाही आम्हाला प्रियानो. असं परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगते की ज्या ज्या आज्ञा आणि नियम मी तुम्हाला सांगत आहे त्या तुम्ही काय करा, त्याच्यामध्ये काही भर घालू नका किंवा त्याच्यात मध्ये काही कमी पण करू नका प्रियानो. आज आम्ही आमच्या विचाराने, आमच्या स्वतःच्या बुद्धीने आज्ञा नियम सगळे आम्ही करून ठेवतो प्रियानो. देवाला आवडतं का याचा आम्ही विचार करतो का, की परमेश्वराला ही गोष्ट आवडते का प्रियानो. आम्हाला याचं परीक्षण केलं पाहिजे की होय देवाला साक्षी ठेवून मी ही गोष्ट करत आहे असं म्हणण्याचं आमच्यामध्ये धाडस पाहिजे प्रियानो. आणि या दिवसामध्ये कठीण काळामध्ये आम्ही आलेलो असताना आम्हाला देवाची आज्ञा पाळणं फार गरजेचं आहे. सांगितलं इस्रायल लोकांना डावीकडे किंवा उजवीकडे सुद्धा तुम्ही वळू नका. देव आमच्या समोर पाहिजे. डावी उजवीकडे आम्ही कुठं सुद्धा नक्की आमचं जीवन केलं पाहिजे. आम्ही अनुवाद याचा 28वा अध्याय आणि पहिले 4 वचन आपण पटपट वाचून संपवण्याचा प्रयत्न करू प्रियानो, कारण वेळेअभावी आपल्याला. अनुवाद तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्याच्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील, तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करील. तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. नगरात तू आशीर्वादित होशील व शेतीवाडीत तू आशीर्वादित होशील. तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज आणि तुझी खिल्लारे, गुरेढोरे व शेरडे मेंढरे ह्यांचे वत्स आशीर्वादित होतील. बघा, तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ज्या सर्व आज्ञा म्हणजे एक आज्ञा नाही, तिथं भरपूर आज्ञा आहेत, बऱ्याच आज्ञा आहेत, त्या तू पाळशील, काळजीपूर्वक पाळशील शब्द वापरला. आम्हाला देवाच्या आज्ञा काळजीपूर्वक पाळायच्या आहेत. दुर्लक्ष करायचं नाही. काय होत नाही त्यांनी, चला ठीक आहे नाही प्रिया. वचन आम्हाला सांगतं, मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील ज्या आज्ञा देवाने सांगितल्या, तर तुझा देव परमेश्वर तुला पृथ्वीवरील राष्ट्रापेक्षा तुला काय करेल, किती सुंदर अभिवचन आहे प्रियानो. पण आम्ही जोपर्यंत त्या वचनाला आम्ही गंभीरतेने घेत नाही, त्या वचनामध्ये खोलवर जात नाही की मला आशीर्वाद पाहिजे, तर मला आज्ञा पाहिजे, मला देवाची वाणी ऐकली पाहिजे आणि देव मला सांगतो तसंच मला केलं पाहिजे, तर काय होईल, तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर सर्व आशीर्वाद तुझ्याकडे काय करतील, धावत येतील. लिहिलेलं आहे, जागेवर जाऊन घेण्याची गरज नाही. ते आशीर्वाद तुमच्या पाठीमागे धावत येतील. तुम्ही पुढे असला तर तुमच्या पाठीमागे ते आशीर्वाद येतील. आम्हाला आशीर्वादाच्या पाठीमागे पळण्याची गरज नाही. ते आशीर्वाद तुमच्या पाठीमागे येतील आणि नगरात तू आशीर्वादित होतील, शेतीवाडीत आशीर्वादित होशील,
आणि तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज, तुझी खिल्लारे, गुरे, ढोरे आणि याचे सर्व वत्स काय होईल? आशीर्वादित. बघा, एकच आज्ञा, देवाची वाणी ऐकण्या पाठीमाग किती आशीर्वाद आहेत, अगणित आशीर्वाद आहेत. मोजता येत नाही एवढे आशीर्वाद तुमच्या माग पळत येतील, धावत येतील. तुम्हाला त्यांच्या मागे पळण्याची गरज नाही प्रियानो. म्हणून आज्ञा पालन हे आमच्या जीवनामध्ये महत्वाचं आहे. देवाच्या आज्ञा आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवूनच आमचं जीवन केलं पाहिजे. मानवी स्वभाव आहे, बऱ्याच वेळेला आम्ही चुकतो, पडतो प्रियानो, परंतु आम्हाला पुन्हा उठून देवाजवळ क्षमा मागून पश्चाताप करून, प्रभू मी चुकलो, माझी क्षमा कर, मला परत तुझ्या मार्गामध्ये घे. बऱ्याच वेळेला प्रियानो आम्ही त्यासाठी देवाकडे आम्ही क्षमा याचना करत नाही, आम्ही पश्चाताप करत नाही. जरी आम्हाला देवाने उठवलं तरी आम्ही उठून तसंच पुढे चालायला लागतो, आम्ही त्याचे आभार मानत नाही. प्रियानो, या आजच्या काळामध्ये आमच्या मुलाबाळांना, आमच्या लेकरांना आम्हाला ह्याच गोष्टी शिकवायच्या आहेत की आतापर्यंत तुमचा जीवनाचा प्रवास इथपर्यंत कशामुळे झाला, का झाला, देवाने तुम्हाला कसं आशीर्वादित केलं, या बाबतीतले सर्व अनुभव, सर्व देवाचे आशीर्वाद आम्ही आमच्या लेकरांना बसून सांगितले पाहिजे. बाळांनो, आम्ही इथं पोहोचलो, का पोहोचलो? तो आमच्या जिवंत परमेश्वराने आमच्यावर हे उपकार केले, त्याचे आशीर्वाद आहेत म्हणून आम्ही इथपर्यंत आहे. परंतु त्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला देवाच्या आज्ञा पाळाव्या लागेल, अन्यथा ही आशीर्वाद तुम्हाला मिळणार नाही. कदाचित देवाची अवज्ञा केली, याचाच अर्थ आज्ञा पाळली नाही तर तुमच्यावर काय येतील? पुढे जाऊन याच्यात सांगितले शाप येतील म्हणून सांगितलंय त्यानो. आणि म्हणून आम्हाला आज्ञा पालन केलं पाहिजे. आणि सर्व तू आत येशील तेव्हा आशीर्वादित होशील, आणि बाहेर जाशील तेव्हा पण तू काय होशील? आशीर्वादित होशील. किती आशीर्वाद पाहिजे प्रियानो आम्हाला. परंतु या काही छोट्या गोष्टींकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आज्ञा पालनाच्या ज्या आम्हाला करायच्या नाहीत त्या गोष्टी आम्ही करतो, आणि आमच्या जीवनामध्ये दुःख, निराशा, संकट, बऱ्याच गोष्टी येतात. आणि म्हणून आम्हाला शांत बसून थोडा विचार केला पाहिजे की का माझ्या जीवनामध्ये ही गोष्ट आली आहे, का माझ्या जीवनामध्ये निराशा आली, का माझ्या जीवनामध्ये हे संकट आलेलं आहे. आम्हाला बसून त्याचा थोडंसं परीक्षण केलं पाहिजे. कुठेतरी माझ्या जीवनामध्ये देवाच्या विरोधातली गोष्ट होत आहे, देवाची कुठेतरी आज्ञा पालन मी करत नाही, आणि ज्यामुळे देव मला या सरळ मार्गावर आणण्यासाठी थोडस मला कष्ट देते प्रियानो. तो इतकी परीक्षा घेत नाही की तुमच्या सहनशक्तीच्या पलीकडे होईल. वचन सांगताय ना, तुमच्यावर आलेली सगळी परीक्षा तो तुमच्या सहनशक्ती पलीकडे होऊ देणार नाही प्रियानो. म्हणून देव आमचा कसा आहे? प्रेम आहे, कनवाळू आहे परमेश्वर. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने इथं सांगितले शिष्यांना, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. प्रियानो, आम्हाला प्रथम येशूवर प्रीती केली पाहिजे, प्रथम आम्हाला त्या परमेश्वरावर प्रीती केली पाहिजे, म्हणजे आपोआप आम्ही त्याच्या आज्ञा पाळू, आपोआप ते आशीर्वाद तुमच्या पाठीमागे येतील. तुम्हाला धावत जाण्याची गरज नाही, पळापळी करण्याची गरज नाही, तुम्हाला धक्काबुक्कीत जाऊन ते मिळतील मला काही गरज नाही. ते आशीर्वाद तुमच्याकडे येतील धावत. परमेश्वर तुमच्या पर्यंत ते पोहोचवल आशीर्वाद प्रियानो. आणखी एक वचन वाचूया आपण, पहिले योहान 2 अध्याय 3 वचन. आपण नव्या करारातून काही गोष्टी बघू. पहिले योहान 2 अध्याय 3 वचन. आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपणास कळून येते की Yes. आपण त्याला ओळखतो. येस, आपण त्याच्या आज्ञा पाळल्या त्यावरून आपल्याला कळून येते की आपण त्याला देवाला जर आम्ही ओळखत असलो तर आम्ही आज्ञा पालन करणारे लोक आहोत. आणि म्हणून ही खात्री इथं खात्री दिलेली आहे. आपण जर त्याच्या आज्ञा पाळत असलो तर
आम्ही त्याला काय करू शकतो, ओळखू शकतो. परमेश्वर कोण आहे, परमेश्वर माझ्यासाठी काय आहे, माझ्यासाठी काय केलं, ही जी देवाची ओळख आहे, देवाची जी साक्ष आहे तुमच्या जीवनामधली, ही कधी पूर्णत्वास जाती, तुम्ही ज्यावेळेस त्याच्या आज्ञा पाळता त्यावेळेलाच कळेल की खरोखरच देवाची तुमची काय आहे, ओळख आहे, देवाचं तुमचं नातं आहे जवळचं. हेच कळेल. एक वडील किंवा एक मुलगा त्यांच्यामधल्या ज्या काही क्रिया असतात किंवा जे काही देवाणघेवाण म्हणून समजतं, अरे हा हे वडील आहेत त्याचे, हा त्यांचा मुलगा आहे, हे आपण सहज रीतीने समजू शकतो. किंवा आई आहे, तिच्या एकंदरीत लेकरावरचे प्रेम, तिचे हावभाव, त्यांचं एकमेकातले नातेसंबंध कसे कळते आपल्याला, ज्या वेळेला त्यांच्यातले जे क्रिया असतात बघून. त्याचप्रमाणे जर आम्ही देवाचे आज्ञा पालन करणारे लोक असणार तर निश्चितच देवाची आमची काय आहे, ओळख आहे. देव आमचा पिता आहे, आम्ही त्याची लेकरं आहोत. प्रियानो, आम्हाला त्या हे नातेसंबंध टिकवायचे असतील तर आम्हाला देवाच्या आज्ञा काय कराव्या लागतील, पाळाव्या लागतील. त्याचप्रमाणे एक वचन वाचूया आपण, पहिले योहान त्याचं 3 अध्याय त्याच ह्याच्यात 22 वचन. आणि हा. आपण जे काही मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो व त्याला जे आवडते ते करीतो. येस, परत वाचा. आपण हा, जे काही मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळते, हा. कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो व त्याला जे आवडते ते करीतो. बघा किती सुंदर वचन आहे. ह्याच्यात कोणाला काय न समजण्यासारखं आहे. आपण जे काही मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळते. आम्हाला कुणाला पासून मिळते, देवापासून आपल्याला ते मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो. आपण त्याच्या आज्ञा पाळतो म्हणून आपल्याला त्या गोष्टी मिळतात. जर नाही आज्ञा पाळल्या तर मिळतील का प्रियानो, मिळणारच नाही. तुम्ही किती धावला, किती पळाला, किती धडपडला तरी मिळणार नाही. त्यासाठी आम्हाला काय केलं पाहिजे, त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. आणि व त्याला जे आवडते ते तो करतो. बघा, हे योहानाच्या पत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी योहानाचं आणि देवाचं नातं त्यांनी इतकं सुंदर रीतीने स्पष्ट केलेलं आहे. आणि हे आणखी एक वचन वाचा, 2 अध्याय 4 वचन. मी त्याला ओळखतो असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळीत नाही तो लबाड आहे, त्याच्या ठाई सत्य नाही. येस, बघा काय लिहिलंय, मी त्याला ओळखतो असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळीत नाही त्याच्या आज्ञा जो पाळत नाही तो लबाड आहे. किती मोठा शिक्का मारलेला आहे आपल्या लबाडीचा. कधी जर आम्ही ओळखतो देवाला म्हणून आज्ञा पाळत नाही तर आम्ही काय आहोत, लबाड आहोत प्रियानो. आणि खरी गोष्ट आहे प्रियानो. म्हणून ह्या गोष्टी आज्ञा पालनाच्या सिरियसली घेणं गरजेचं आहे. या दिवसामध्ये आम्ही गंभीर्याने घेतले पाहिजे की आज्ञा पालन देवासाठी महत्वाचं आहे प्रियानो. जर आज्ञा पाळली नाही आम्ही तर आमच्या जीवनामध्ये कुठं ना कुठं तरी आमचं जीवन यशस्वी नसणार. कुठं ना कुठं आमच्या जीवनामध्ये निराशा, दुःख, कष्ट असणार प्रियानो. म्हणून तिथं स्पष्ट सांगितलंय आम्ही कोण आहोत जर आज्ञा पाळल्या नाही तर लबाड आहोत प्रियानो. आम्हाला लबाड म्हणून घ्यायला आवडेल का? आज त्याच गोष्टी चालू आहेत जगामध्ये प्रियानो. मी देवाला ओळखतो, मी धार्मिक आहे, मी चांगले कामं करतो, हे करतो ते करतो, पण देवाला ओळखत नाही. माझं स्वतःलाच मी ओळखतो, मी असा आहे, मी तसा आहे, मी तसा आहे, मी असा आहे, आणि देवाला ओळखत नाही. मग मी कसा आहे, लबाड आहे प्रियानो. शास्त्र आम्हाला स्पष्ट रीतीने सांगतं. म्हणून आम्हाला देवाला चांगल्या रीतीने ओळखलं पाहिजे. देवाचं तुमचं माझं नातं इतकं घट्ट असलं पाहिजे, पिता पुत्राचं नातं प्रियानो. आणि ज्या वेळेला पिता म्हणतो बाळा तू चांगला अभ्यास कर, चांगले कष्ट कर, मी तुला अमुक अमुक गोष्ट देईन. बघा ते लेकरू मग काय करतं, चांगला अभ्यास करतं. ते अभिवचन आहे प्रियानो. आणि मग जे वडील त्याला काय करतात तर त्याच्या आज्ञेप्रमाणे वागलं, चांगला अभ्यास केला, चांगला पास झाला तर त्याला काय करतात, बक्षीस देतात किंवा एक चांगली गोष्ट देतात. त्याला
तशाच प्रकारे परमेश्वर तुमच्या माझ्याकडून अपेक्षा करतो की तुम्ही आणि मी देवाच्या इच्छेप्रमाणे, देवाच्या आज्ञाप्रमाणे आम्ही वागलं पाहिजे, चाललं पाहिजे. जगातल्या गोष्टी तुम्हाला बघवून टाकण्याचा प्रयत्न करतील, उकसवतील. ज्याप्रमाणे हवेला सैतानाने म्हटलं किती सुंदर फळे घे, खा, तू देवासारखं होशील. असे बरेच तुमच्या माझ्या बाजूला असे अनुभव तुम्हाला मला येतील. खरं काय होत नाही असं, हे चांगलंय, चांगलं असंय तसंय. आम्हाला सैतान काय करल, बघवून टाकल. प्रियानो, आम्हाला त्याच्या गोड बोलण्यावर जायचं नाही. आम्हाला देवाच्या वचनावर विश्वास ठेवून जगायचे. प्रियानो, आम्हाला हे देवाचं वचन काय सांगतंय आम्हाला पहिलं पडताळून बघायचं. ज्या वेळेला प्रेषित पौल मला वाटतं इथल्या मंडळीला अथेन्स मध्ये ज्या वेळेला बायबल मधून नियमशास्त्रातून शिकवत असायचं, लोक घरी जायचे आणि ते काढून बघायचे, खरंच व्यवस्थित सांगितलंय का, खरं आहे का वचन सांगितलेलं. किती लोक आज आम्ही ते बघतच नाही. आम्ही तिथून सांगितलेलं सगळं बरोबर आहे, हा जी माना डोलवतो, आम्ही खुश होतो. जे काय चापलुसीचं असेल ते आम्हाला आवडतं प्रियानो. बाकीचं मग आम्ही हा किती सुंदर, काय सुंदर आहे, काय सुंदर आहे. प्रियानो, तुम्ही देवाची आज्ञा मोडताय, सुंदर आहे? अजिबात नाही. म्हणून आम्हाला परमेश्वराच्या आज्ञेनुसार जगलं पाहिजे. प्रियानो, आणखी एक वचन वाचूया. पहिले योहान 5वा अध्याय 3रं वचन वाचलं का? ते 5:3 नाही, वाचा. सुंदर वचन आहे ते. देवावर प्रीती करणे हा. म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय, हा. आणि त्याच्या आज्ञा कठीण नाही. प्रेज द लॉर्ड. त्याच्या आज्ञा कठीण नाही. कारण आम्ही त्याचा भाऊ करतो. देवाच्या आज्ञा किती कठीण आहे, का बरं आम्ही ते पाळायला? कशासाठी प्रियानो? वचन सांगतं देवाच्या आज्ञा कठीण नाहीत प्रियानो. आणि आपण देवावर प्रीती करतो व त्याच्या आज्ञा पाळतो. त्यावरून आपल्याला कळून येते की आपण देवाच्या मुलांवर प्रीती करतो. तर आम्हाला तपासायचं आम्ही कोणावर प्रीती करतो, कशावर प्रीती करतो, काय करतो. आणि जोपर्यंत आम्ही आज्ञा पालन करत नाही तोपर्यंत प्रीती या शब्दाला या ठिकाणी महत्वच नाही, किंमतच नाही. कारण आज्ञा पाळन नाही, देवाची आज्ञा पाळत नाही तर प्रीती कुठून असणार आमच्यामध्ये? नसणार. वचन एक आहे की दिसणाऱ्या भावावर तू प्रीती करत नाही तर न दिसणाऱ्या देवावर तू प्रीती काय करणार? अरे दिसणाऱ्या भावावर किंवा दिसणाऱ्या बहिणीवर मी जर प्रीती करत नाही तर न दिसणाऱ्या देवावर मी काय प्रीती करणार? म्हणून साठी आम्हाला वचनामध्ये गेलं पाहिजे, वचनाचा अभ्यास केला पाहिजे. वचन काय शिकवतं माझ्यासाठी हे मी बघितलं पाहिजे. या दिवसामध्ये माझी इच्छा आहे देवाने आमच्या मंडळीतल्या प्रत्येक बहीण भावंडांना वचनामध्ये जास्तीत जास्त वाढव, वचनाचा अभ्यास केला पाहिजे. प्रार्थना करतो आम्ही, प्रार्थनेसोबत वचनाची पण जोड पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टींची सांगड घातली पाहिजे. आम्ही प्रार्थना करत बसलो आणि मला कोणीतरी विचारलं, हो इथं असं असेल, मी काय सांगू शकणार आहे प्रियानो? काय नाही सांगणार, मला माहित नाही तर मी तुम्हाला काय सांगणार आहे. म्हणून आज आम्हाला देवाचं वचन काळजीपूर्वक वाचलं पाहिजे. वाचलेलं मी काय वाचलं त्याचं मी मनन केलं पाहिजे. सकाळी उठून एक अध्याय काढला वाचलं कामाला मी निघणार नाही. प्रियानो, 2 मिनिटं थांबून त्या वचनात तुमच्यासाठी काय आशीर्वाद आहे, त्या वचनामध्ये तुमच्यासाठी काय आज्ञा पालन आहे हे आम्ही तपासून बघितलं पाहिजे. आम्ही बघितलं पाहिजे देवाने आजच्या दिवसासाठी माझ्यासाठी काय आशीर्वाद ठेवले हे आम्हाला तपासलं पाहिजे. प्रियानो, कदाचित त्याच्यातली एखादी आज्ञा आम्ही देवाची मोडली, पाळली नाही तर ते आशीर्वाद मिळणारा आशीर्वाद माझा त्या दिवसाचा निघून जाईल. मी आशीर्वादातून राहील प्रियानो. आणि मी म्हणेल मग असं का झालं? यासाठी आम्हाला आज्ञा पालनाची खूप गरज आहे. एक शेवटचं वचन वाचू आपण, 2 योहान याचा 1ला अध्याय 6वं वचन. आपण जुन्या करारात पण बघितलं. प्रीती हीच आहे की आपण त्याच्या आज्ञांप्रमाणे चालावे. ही आज्ञा ही आहे की जसे तुम्ही प्रारंभापासून ऐकले आहे तसे तुम्ही तिच्याप्रमाणे चालावे. प्रेज द लॉर्ड. प्रीती हीच आहे की आपण त्याच्या आज्ञेप्रमाणे चालावे. हे दुसरी प्रीती नाहीच. काय
त्याच्या आज्ञेप्रमाणे जर चालत असला तर तुम्ही देवावर प्रीती करणारी मुलं आहात, तुम्ही देवाची लेकरं आहात, तुम्ही देवाच्या आज्ञेप्रमाणे चालणारे आहात. आणि हे जसे तुम्ही प्रारंभापासून ऐकले तसे तुम्ही तिच्याप्रमाणे चालावे. प्रियानो, जुन्या करारामध्ये सुद्धा देवाने आज्ञापालन सांगितलं होतं, नव्या करारामध्ये सुद्धा आज्ञापालन सांगितलेले आहे. आणि म्हणून एक आणखी एक वचन आपण वाचूया की ह्याच मत्तयाचं पुस्तक याचं सुवर्तमान 22वा अध्याय आणि 34 वचन आपण तेवढं वाचून संपून टाकू. त्याने सदुक्यास निरुत्तर केले, हा. असे ऐकून परुषी एकत्र जमले हा. आणि त्यातील एका शास्त्राने त्याची परीक्षा पाहण्याकरिता विचारले, हा. गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे? हा. पुढे वाचा. तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी हा. व पहिली आज्ञा आहे. Praise the Lord. हा. पुढे. हिच्यासारखी हा. दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. हा. या 2 आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहेत. Praise the Lord. बघा किती सुंदर सांगितलंय. येशूची परीक्षा घेण्यासाठी हा सदुकी काय केला, त्याला प्रश्न विचारला. सदुकी आणि परुषी एकत्र आले आणि येशूला कुठल्या तरी ह्याच्यामध्ये पकडावं त्याच्याकडून, त्यासाठी त्यांनी त्यांना प्रश्न विचारला, गुरुजी, नियमशास्त्रातील सर्वात मोठी आज्ञा मोठी कोणती आहे? त्यांना वाटलं आता येशू ख्रिस्त आपल्या तावडीत सापडला, आता विचारा बघू. असं बऱ्याच वेळेला होतं की देवाच्या लोकांना बऱ्याच वेळेला शैतान काय करतो, असे प्रश्न विचारून अडचणीत आणायचा प्रयत्न करतो. हे असं नाही, मग असं कसं काय तुमच्याकडे? म्हणून या ठिकाणी तो विचारतोय की सर्वात नियमशास्त्रातील तो त्याला म्हणाला, येशू ख्रिस्त त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने. कसल्या अंतःकरणाने? पूर्ण व्हायला पाहिजे. इथं कुठे तरी कट नसला पाहिजे. पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. बघा येशूचं किती सुंदर उत्तर आहे. त्याला काय म्हटलं का, वेड वाकड काय त्याला वादविवाद केला? तू देवावर कसं कर, पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने प्रीती कर. अर्धवट काही नाही प्रियानो. पूर्ण शब्द 3 वेळेला त्या ठिकाणी वापरलाय. त्या प्रत्येक गोष्टीसाठी पूर्ण हा शब्द वापरलाय. आमच्या जीवनात देवासाठी आम्ही पूर्ण या शब्दानेच आम्ही सर्व गोष्टी केल्या पाहिजे. प्रभू, पूर्ण माझं संपूर्ण जीवन तुझ्या हातात, माझं पूर्ण अंतःकरण तुझ्या ताब्यात घे. माझं पूर्ण आजचं माझं उठणं बसणं चालणं तुझ्या हातात मी देतो. माझं स्वतःच काही नाही, हे संपूर्ण परत त्याच्या पुढे. आणि हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. आणि तिच्यासारखी दुसरी काय आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. आज्ञा दिलेल्या आहे तिथं, आज्ञा. आणि या 2 आज्ञावर संपूर्ण काय अवलंबून आहे? नियमशास्त्र 2 आज्ञावर. सगळं पाठ असू दे आम्हाला, मुखपाठ आहे शास्त्र, सगळे नियम माहिती आहेत, वचन माहिती आहेत, पण पाऊल काय म्हणतो, मी देवदूताच्या भाषेने बोललो, मनुष्याच्या जीवाने बोललो, पण माझ्या ठाई जर प्रीती नसली तर मी झणझणणारी थाळी आणि वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झाड. हेच आमच्या जीवनामध्ये आम्हाला सांभाळायचंय. लक्षपूर्वक आम्हाला याच्यासाठी चालायचंय की आम्ही देवाच्या आज्ञा पाळतो का. पाळत नसेल तर आजपासून आम्ही छोट्या आज्ञा असल्या तरी सुद्धा आम्ही त्या पाळण्याचा काय प्रयत्न करू, जेणेकरून देवाने तुमच्या माझ्यासाठी ठेवलेले स्वर्गीय आशीर्वाद ते तुमच्या माझ्या पाठीमागे धावत यायला पाहिजेत. आंबा तुम्ही, आम्ही तुमच्या पाठीमागे यायला लागलोय. आशीर्वाद असे यायला पाहिजेत, धावत यायला पाहिजे, शास्त्र सांगतं प्रियानो. आणि म्हणून आम्ही काय केले पाहिजे,
देवाच्या आज्ञा नियम पाळल्या पाहिजे. या दिवसामध्ये आम्ही काय करू, सर्व गोष्टी आम्ही देवावर सोपू. आमच्या इच्छेने नाही, आमच्या बुद्धीने नाही, पण परमेश्वराला काय आवडतं, परमेश्वर आमच्याद्वारे कसा संतोष होईल त्याला, किंवा परमेश्वर कसा आमच्याद्वारे खुश होईल, या गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न करू. मनुष्याला खुश करण्याच्या गोष्टी सोडून द्यायच्या. हा, याचा अर्थ असा नाही मनुष्य, आम्ही एकमेकावर बंधूसारखी प्रीती केली पाहिजे. ती प्रीती आम्हाला सोडायची नाही. म्हणून येशू ख्रिस्तांनी पहिल्याच वचनाला, माझ्यावर जर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. हे ब्रीद वाक्य आम्ही आता काय करायचं, लक्षात ठेवायचे. येशू म्हणतो, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. परमेश्वर या वचनावर आशीर्वाद देव. येणाऱ्या दिवसामध्ये देवबाप तुम्हाला त्या वचनानुसार जगण्यासाठी विशेष कृपा करू. प्रभुच्या नावाला मी धन्यवाद देतो. हम सब परमेश्वर के सुंदर वचनों के लिए तालियों को बजाते हुए प्रभु का धन्यवाद करेंगे. हालेलुया. आइए वचन के लिए समर्पित होते हुए अपनी जगहों में खड़े हो जाएंगे. हालेलुया. आज परमेश्वर के दास ने हमें एक सुंदर वचन दिया कि सबसे बढ़कर परमेश्वर के वचन को सुनकर उसकी आज्ञाकारिता करना है. जब हम आज्ञाकारिता करेंगे तो जिस प्रकार व्यवस्था विवरण 28वें अध्याय में और भी कई वचन है, हमारे जीवन में चंगाई हमारे पीछे आएगी, आशीष हमारे पीछे आएगी. हालेलुया. और परमेश्वर की आज्ञा का पालन करने के लिए दो बातें महत्वपूर्ण है. एक, परमेश्वर का प्रेम हमारे हृदय में होना, और यीशु मसीह के समान हम लोग नम्र होना. हमारे अंदर वो शक्ति नहीं है कि हम प्रेम करें, हमारे अंदर शक्ति नहीं है कि हम नम्र हो जाए. हमें परमेश्वर की दया की जरूरत है. आए हम अपने हाथों को स्वर्ग की ओर उठाकर प्रभु से कहेंगे, प्रभु तेरी आज्ञा, तेरे वचनों को सुनकर आज्ञाकारिता करने के लिए मुझ में शक्ति नहीं है प्रभु, पर तू आज मुझे शक्ति दे.